सांगली जिल्ह्यातून हद्दपार केलेले आरोपी करण किशोर ओगाणिया वय 22 राहणार गवळी गल्ली सांगली यास सांगली शहर पोलिसांनी सांगलीतील वॉटर हाऊसच्या इमारतीजवळून ताब्यात घेतले। त्याच्याकडून अवैध कोयता जप्त करण्यात आला आहे। रेकॉर्डवरील आरोपी करण ओगाणिया याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी आणि जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। हा कायदा न जुमानणारा आरोपी असल्या कारणाने त्यास सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधून 2 वर्षाकरिता हद्दपार केले। तरी देखील हा आरोपी जुलै 2024 पासून प्रत्येक महिन्यात पोलीस अधीक्षक यांचा आदेश आणि पोलिसांच्या कारवाईला न जुमानता सांगली शहरात वावरत असताना पोलीस त्यास ताब्यात घेऊन कारवाई करतात। या महिन्याच्या सुरुवातीला 4 ऑगस्ट रोजी रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास आरोपी डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळ जवळ असलेल्या वॉटर हाऊसच्या इमारतीजवळ पोलिसांना अवैध हत्यार कोयता जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला। पोलिसांनी पुन्हा त्यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळील कोयता जप्त केला आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई योगेश सटाले यांच्या फिर्यादीवरून सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।